हॅलो नमस्कार। आज आपण करणार आहोत गावच्या पद्धतीने डांबे टाकून आमटी। चला तर मग सुरुवात करूया। तर इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल जरा जास्तच टाकायचं आहे। मग मोहरी, जिरं, लसूण, कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे। आता त्यातच मी हिंग टाकलेला आहे आणि आलं लसूणची पेस्ट आणि टोमॅटो टाकून घेतलेला आहे। ते छान मिक्स करायचं। आता छान असं मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तिखट मसाला टाकायचा आहे। अगदीच थोडी हळद टाकून घेतली आहे आणि त्यामध्ये उकडवून घेतलेले डांबे टाकले आहेत। डांबे थोडेसेच उकडवून घेतले आहेत, जास्त नाही। आणि ते सर्व आता आपण मिक्स करून घेऊया। छान असं एकजीव करून घेतल्यानंतर आता आपण उकडवलेली डाळ टाकायची आहे। त्या उकडवलेल्या डाळीमध्येच मी गोडा मसालाही मिक्स केला आहे। यात मी 2 ते 3 चमचे गोडा मसाला टाकला होता। आता छान मिक्स करून घेऊया आपण। त्यामध्ये आता आपण पाणी टाकूया। पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता। तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर पाणी जास्त टाका, घट्ट पाहिजे असेल तर पाणी कमी टाका। ही आमटी चवीला खूप छान लागते। तुम्ही एकदा केलात ना की तुम्ही परत परत नक्कीच कराल। आता आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया। मीठ मी आधी अजिबात टाकलं नव्हतं। आता छान अशी मस्तपैकी उकळ येऊन देऊया। बघा कशी छान आमटीला उकळ आलेली आहे आणि कलरही किती छान आलेला आहे आमटीचा। चला तर मग आमटी तर तयार झाली आहे। तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कशी झाली होती। आणि प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।